नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत 3D फ्लावर। या प्रकारचं बघा असं 3 लेयरचं 3D फ्लावर बनवायचं आहे आपल्याला। तर आमच्या एक व्हॉट्सअप यूट्यूब ग्रुपवरती कोणीतरी एक प्लेन फ्लावर बनवलं होतं। ते फ्लावर बघून मला या 3D फ्लावरची आयडिया आली, तर मी ते ट्राय केलं बनवण्याचा। तर हे बघा, हे अशा प्रकारे बनलं आहे हे। तर हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। गोल्डन कलरमध्ये पण खूप सुंदर दिसतं, पण गोल्डन कलर खूप शायनिंग करतो, तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी मोती कलरमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला 3 mm चे मोती घेतलेले आहेत मी, 3 नंबरचे। छोटी साईज आहे, एकदम छोटी पण नाही एकदम मोठी पण नाही, अशी सिलेक्ट केली। आणि त्याच्यासाठी मग हे मोती घेतलेत। आपल्याला तंगूस, कटर आणि सुई लागेल। तर मी हे फ्लावर वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करायचे म्हणून एलिगेटर क्लिप, सेफ्टी पिन हे पण सोबत घेतलेलं आहे। म्हणजे या फ्लावरचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता। ॲज अ ब्रॉच म्हणून, फ्लावर डेकोरेशन म्हणून, एलिगेटर क्लिप अशी खाली लावली की हेअर क्लिप बनून जाईल तुमची, रबर बँड खाली लावलं की तुमचा बो बनून जाईल, सेफ्टी पिन लावली की ब्रॉच या साडी पिन बनून जाईल। आणि या पद्धतीने, किंवा प्लेन फ्लावर जर असेल तर तुमच्या रांगोळ्यासाठी ते तुम्ही अरेंज करून तसे ठेवू शकता। म्हणजे बघा, एका फुलामध्ये तुमचे किती प्रकारचे वेगवेगळ्या अरेंजमेंट्स होऊ शकतात। तर चला, तर मग आपण आता सुरुवात करूया। सगळ्या वस्तू दाखवून झालेल्या आहेत। मी काय केलं आहे, पहिल्यांदा 10 मोत्यांचा गोल घेतलेला आहे। आपण खालून सुरुवात करूया फुलाला, म्हणजे खालचा बेस आधी बनवूया। तर 10 मणी घेतलेले त्याच्यामध्ये, आणि काय केलेले, एका मणीवरती आपल्याला आता ह्या अशा 10च्या ह्याच्यावरती आपल्याला 5 पाकड्या बनवायच्यात। तर त्यासाठी काय केलेलं आहे, 3 मोती घेऊन 4चा स्क्वेअर असं एका मोत्यावरती तयार केलेला आहे। मी जरा स्लो पद्धतीने दाखवते, म्हणजे एक एक पाकडी करते, बाकीच्या मी डायरेक्टली करून टाकलेल्या आहेत। तशाच पद्धतीने सगळ्या करायच्या आहेत। तर तुम्ही बघा, आता हे 3 एका पाकडीवरती, एका मोतीवरती हे 4चा स्क्वेअर केला। आता साईडने आणि वरती परत सुई काढून त्या स्क्वेअरवरती परत स्क्वेअर करायचा। असे आपल्याला लाईनने 5 स्क्वेअर तयार करायचे। 3-3 मोती घेत 5 स्क्वेअर तयार करायचे आहेत। ते करून घ्या। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन एक की तुम्ही जर हे व्हिडिओ बघून जर काही बनवलेलं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा। माझे व्हिडिओ समजत नसतील तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। मी सावकाश आणि स्लो पद्धतीने दाखवण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करेन, आणि तुम्ही जरूर हे करून बघा। खूप सोपं आहे। बघा, हे एकावर एक असे आपल्याला 5 स्क्वेअर करून घ्यायचे आहेत। 3 झालेले आहेत। 3-3 मोती घेत हे 5 स्क्वेअर पूर्ण करायचे आपल्याला। माझ्या खूप यूट्यूब मैत्रिणी मोत्यांचे खूप छान छान व्हिडिओज तयार करतात आणि वस्तू बनवतात। त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काही वस्तू माझ्याकडनं पण बनवल्या जातात। बघा, आता हा 5वा स्क्वेअर आहे। आवडल्यास नक्की नक्की कमेंट करून मला कळवा। 5 स्क्वेअर झाले। बघा, आता हे वरच्या बाजूने सुई काढून, वायर मात्र घट्ट ओढून घ्या, नाहीतर तुमची पाकडे लूज आले की ते व्यवस्थित फूल दिसणार नाही। वरच्या मोत्यातून काढून साईडच्या मोत्यातून खाली घ्यायची सुई। खाली घेतली। आता इथे आपल्याला 6 मोती घ्यायचे सुईमध्ये। सहा मोती घेतल्यानंतर हा खालचा जो स्क्वेअर आहे पहिला, तर त्या स्क्वेअरच्या साईडच्या मोत्यातून खाली सुई घ्यायची। आणि बघा, खालच्या परत मोत्यातून काढायची बाजूला आणि साईडच्या मोत्यातून वरती घ्यायची।
आणि इथे परत आपल्याला 6 मोती घ्यायचे, म्हणजे आपली एक पेटल तयार होऊन जाईल. ॲक्च्युली 2 लेयरचं फूल पण खूप सुंदर दिसतं. मी ट्राय करत करत बघितलेलं आहे. 2 लेयरचं पण छान दिसतं, पण म्हणलं 3 लेयर टाकले तर आणखीन छान दिसेल म्हणून मी 3 लेयरचं तयार केलं. तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण हे फूल तयार करू शकता किंवा शेडिंगमध्ये पण करू शकता. पण ते शेडिंगमधलं तुम्हाला पटकन समजणार नाही मोती मोजून टाकायचं, म्हणून मी व्हाईट कलरमध्ये दाखवलेलं आहे. बघा आता हे साईडच्या मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची परत, म्हणजे ही आपली सिंगल पेटल तयार झाली. खालच्या 2 मोत्यातून पुढे घ्यायची. म्हणजे आपल्याला 10 मोत्यांवरती 5 पाकड्या बनवायच्या, म्हणजे 1 मोती सोडून एका मोतीवरती असं घ्यायचं. अशी पाकडी इथे या मोत्यावरती परत सेम तसंच करायचं. मी आणखीन एकदा दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. ते म्हणतात ना, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, तसं आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. नाही जमलं तर मी आहेच आहे. हे बघा, एक स्क्वेअर झाला, तसाच सेकंड स्क्वेअर, तसेच सेम पहिल्या याला केले आपण, तसेच पहिल्या पाकडीसारखे 5 स्क्वेअर एकावर एक असे करायचे आपल्याला. इथे हे 2 झाले. वायर घट्ट व्यवस्थित ओढून घ्या, म्हणजे पाकडीला शेप खूप छान येतो. तीन 3 मोती टाकत आपल्याला हे स्क्वेअर करायचं आहे. तीन झाले. तर हे बेस जो आहे फ्लावरचा, आता हे 2 पाकळ्या होत्या, तशा 5 पाकळ्या झाल्यानंतरचा, तर हे फ्लावर कुणीतरी आमच्या व्हॉट्सअप यूट्यूब ग्रुपला टाकलं होतं. त्याचं बघून मी हे केलेलं आहे 3D फ्लावर. वायरच्या अशा गाठी बसतात, तर सावकाश पद्धतीने काढून घ्यायच्या. हे आता शेवटचं 5वं स्क्वेअर. वरती आणि साईडच्या मोत्यातून. आता इथे आपल्याला 6 मोती टाकायचे. पहिल्या पाकडीला आपण केलं तसंच. आणि या मोतीतून खाली, मग साईडच्या मोतीतून एका, आणि परत वरच्या बाजूने, आणि परत 6 मोती. छोटे मणी असल्यामुळे हातातून सटकतात, पण ह्या छोट्या मण्यांमध्येच खूप सुंदर दिसतंय. मोठ्या मण्यांमध्ये तो नाजूकपणा बहुतेक येणार नाही. वरती घेतलं, मग साईडला काढलं आणि सर्व मोत्यातून खाली घ्यायचं आहे. बघा, या 2 पाकड्या तयार झाल्यात. या मोत्यातून खाली घेऊन पुढच्या 2 मोत्यामध्ये घ्यायचं. सुई तशीच घ्या बारीक, जे की 2-3 वेळा मोत्यातून जाईल. 30 नंबरचा तंगूस घेतलाय मी सिंगल. हे बघा, आता पुढच्या मोत्यातून काढलं. अशाच या 2 केल्या, तशा तुम्ही अजून 3 पाकळ्या करून घ्या. हे फूल पूर्ण तयार केलंय बघा मी आता 5 पाकळ्यांचं. आणि व्यवस्थित दोरा गाठ मारून काढून घ्या. असे हे एक केले फूल. असं आपल्याला आणखीन एक फूल लागेल सेम 5 पाकळ्यांचं. मी ते तयार केलेलं आहे, दाखवते तुम्हाला. हे 2 फुलं मी तयार केले 5-5 पाकळ्यांचे. ते 5-5 पाकळ्यांच्या फुलं जरी तुम्ही तयार केले भरपूर, तरी तुम्ही महिरपची डिझाईन किंवा हार किंवा काही तयार करू, रांगोळी तयार करू शकता याच्यापासून एकमेकांना जोडून. असे बघा. तर आता काय केलेलं आहे, ह्या बघा, हे 2 पाकळ्यांच्या 2 मणी खालून घेऊन 1 मोती टाकून हे पूर्ण राऊंड करून घेतला आहे.
आणि याला 3 मोती टाकून घेतले. म्हणजे 2 पाकळ्या आहेत त्याला, एकाला 2 मोती नंतर एकाला 3 मोती नंतर. कसं ते मी दाखवते शॉर्टकटमध्ये तुम्हाला. तीन मोती, 3 मोत्यानंतर सुई काढून घ्यायची, 1 मोती टाकायचा आणि पुढच्या पाकळीच्या या 3 मोत्यातून खाली घ्यायचा. हे आपल्याला अशा 2 पाकळ्या तयार करायच्या आहेत. म्हणजे 3 मोत्यातून एक मणी टाकून घेतलेला एक फूल आणि दुसरं 2 मोत्यातून टाकून घेतलेलं एक फूल. तर 3 मोत्यातून जे काढून घेतलेलं आहे त्याचा आपल्याला एक छोटासा वाटी शेप होतो, थोडासा कर्व. हे बघा 3 मोत्यातून घ्यायची अशी, एक पाकळी जोडली तशीच दुसरी पाकळी जोडायची, अशीच पूर्ण फूल जोडून घ्यायचे आपल्याला 3 मोत्यातून खाली. या पद्धतीने. आणि दुसऱ्या फुलाला 2 मोत्यातून घ्यायचं. 2 मोत्यातून जे घेतलं ते थोडंसं शेप येतो. हा 3 मोत्यांचा बघा वाटी शेप आलाय, थोडासा कर्व आलाय. आणि हे फुल 2 मोत्यांचं हे थोडंसं असं राऊंड येतं बघा, एकदम प्लेन आणि थोडंसं जॉईंट. तर हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. 2 पाकळ्या झाल्या ह्या. आता आपल्याला मधलं तयार करून घ्यायचं आहे. तर मध्ये आपण काय केलेलं आहे मैत्रिणींनो, 3 पाकळ्या केलेल्या आहेत. हे बघा मधल्या फुलाच्या ह्या 3 पाकळ्या. म्हणजे खालच्या आपण 5-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मधल्या 3 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपण 6चा राऊंड घेतलेला आहे बघा. हे 10चा घेतला म्हणून 5 पाकळ्या आल्या. आता 3 पाकळ्या करायच्या म्हणून आपण 6चा राऊंड घेतला आणि एका मोत्यावरती परत तसे 5 स्क्वेअर टाकून घेतले. पाकळीचे 5 स्क्वेअर. तर इथे पण आपल्याला तसेच 5 स्क्वेअर टाकून घ्यावे लागणार आहेत. तीन मोती टाकत आपल्याला हे स्क्वेअर टाकायचं आहे. सेम आपण पहिल्या याला जशी पाकळी केली तशीच इथे पण ही पाकळी तयार करून घ्यायची आहे. फक्त इथे आपण 6चा राऊंड घेतल्यामुळे इथे 3 पाकळ्या तयार होतील. मी एक पाकळी तयार करून दाखवते तुम्हाला. अजून एक स्क्वेअर राहिला आहे. पाच स्क्वेअर पूर्ण झालेले. आता इथे साईडच्या मोत्यातून काढून घेतल्यानंतर खाली केल्यानंतर सुई आपल्याला 6 मोती टाकायचे. मोती 6च घ्यायचे, 7 घेतले तर तो शेप बरोबर येत नाही. परत साईडच्या मोत्यातून वरतून काढून खालच्या बाजूने सुई काढून घ्यायची, गोल फिरून घ्यायची सुई आणि परत 6 मोती टाकायचे परत वरच्या शेवटच्या चौकोनमध्ये. बघा हे झाली पाकळी तयार. ही आपली पहिल्या पाकळीसारखीच. अशाच आता आपल्याला वरतून खाली सुई काढून घ्यायची आणि खाली आल्यानंतर पुढच्या 2 मण्यांमधून काढून घ्यायचे. म्हणजे इथे 6 मोती आहेत तर 3 मोत्यांवरती 3 पाकळ्या येतील एकाडेक. बरोबर आहे. तर मी हे केलेलं आहे पूर्ण 3 पाकळ्यांचं फूल असं झालेलं आहे. तुम्ही हे 3 पाकळ्यांचं फुलं पण भरपूर तयार केली आणि एकमेकांना अशी जोडली तर परत तुमचं रांगोळी, महिरप, हार सगळं तयार होऊन जाईल. तसंही खूप सुंदर दिसतं. तुम्ही तसंही करू शकता. आता आपल्याला पुढचं करायचं आहे. तर आपण काय केलेलं आहे, पहिल्या 5 पाकळ्याच्या फुलाच्या 2 मोत्यातून घेतलेले की नाही आपण एक मणी टाकून, तसं याच्यात काय करायचं, हे 2 मोती बघा इथे
खालचे 2 मोती सोडून सुई काढलेली आहे. ठीक आहे, इथे मोती टाकून घ्यायचा 2-2 मोत्यामध्ये. इकडच्या साईडच्या 2 मोत्यातून खाली, परत खालच्या मोत्यातून बाजूला, आणि वरती 2 मोत्यामध्ये. परत एक मोती टाकायचा पुढच्या 2 मोत्यातून खाली, खालच्या मोत्यातून बाजूला. बघा त्याला ऑटोमॅटिक वाटीचा शेप आला. परत पुढच्या 2 मोत्यांमधून वरती, अजून एक मोती टाकायचा 2 मोत्यातून खाली. बघा हा आपला मस्त मधला शेप तयार झालेला आहे. बरोबर आहे. आता काय करायचं, गाठ मारून वायर काढून आधी बाजूला करा किंवा गाठ मारून घ्या फक्त वायरला. आणि आता आपल्याला ही फुलं, तिन्ही फुलं एकमेकांना जोडायची आहेत. मध्ये हा मोती टाकलेला आहे मी, त्याचा मोठा मोती. 2 फुलं नुसती एकमेकांवरती 2 पाकळ्या जरी जोडल्या, म्हणजे 2 लेअर, तरी पण खूप सुंदर दिसतं. तर आपण 3 लेअर जोडणार आहोत. हे बघा अशा वाटीचा शेप तयार केलेला आहे मी, आधी तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त जोडायचं काम आहे. कसं जोडायचं ते बघा. आता हे 2 मोत्याचं, 3 मोत्याचं आणि त्याच्यावरती हे 3 पाकळे, असं येईल हे फूल. आणि मध्ये मोती येईल. आता याच्यातून मध्ये काढून घेतलं खाली, मग ही पाकळी, मग दुसरी खालची पाकळी अजून. शिवलंय म्हणजे मी 3 हे लेयर जे घेतलेले करून तयार, ते एकमेकांवरती ठेवून सगळ्या बाजूने त्याला शिवून घेतलंय. इनव्हिजिबल वायर असल्यामुळे ते वायर अजिबात त्याच्यामध्ये दिसत नाही शिवताना. पण फक्त घेताना तेवढी काळजी घ्यायची की सगळ्या बाजूने ते आले पाहिजेत. थोडंसं जॉईन करताना हे होतं, पण सगळ्या बाजूने वायर गेली पाहिजे, म्हणजे कुठल्या बाजूने पाकळी सुट्टी राहायला नको. हे बघा असं शिवून घेतलंय सरळ मी त्याला सगळीकडनं. फिक्स केला. तर एका बाजूने दिसते राहिलेला अजून परत टाकून घेते मी. थोडासा माझा हात बाजूला गेला व्हिडिओच्या, माझा कॅमेरा ॲडजस्टमेंट व्यवस्थित नसल्यामुळे थोडंसं इथे राहिलेलं दिसलं बघा मला. आता परत इथे टाकते एक अजून. थोडंसं जड जातं शिवताना, पाकळ्यांमध्ये दोरा अडकतो. हे घट्ट झालं आता सगळं. तर हे सगळं पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये घेऊन मोती टाकायचा आहे. हे तुम्ही फिक्स करत असताना काही मोत्यांमधून सुई फिरवली खालच्या पाकळीच्या तरी चालते. फक्त मोती टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मोतीचं होल वरती येऊ देऊ नका, गोल फिरवून घ्या ते. हे बघा डबल त्याला टाकून घ्या अजून मोतीला, आणि गाठ मारून वायर तोडून घ्या. हे बघा हे असं झालेलं आहे. मी याला हे बघा सेफ्टी पिन अटॅच केलेली आहे. तर हे तुमचं ब्रॉच होऊन जाईल. हेच तुम्ही एलिगेटर क्लिपवरती लावलं तर हेअर क्लिप होऊन जाईल. हेच फूल तुम्ही जर हेअर बेल्टवरती पॅक केलं तर तुमचा हेअर बेल्टला पण खूप सुंदर लुक येऊन जाईल. शिवाय कमरेच्या बेल्टला पण छान दिसेल. धन्यवाद मैत्रिणींनो.